नाईस. एक दिवस नाही, 1 तास फक्त येऊन गप्पा मारा माझ्याशी. 1 तास येऊन गप्पा मारा. गुड मॉर्निंग मित्रांनो अँड हॅपी फादर्स डे टू एव्हरीवन. आपले फादर आपल्यावर आता इथे नाही आहेत जिथे मी शूट करतोय. आपले फादर घरीच आहेत आणि 1.5 महिन्यापासून माझी धावपळ चालू असल्यामुळे आपल्या फादरला पण भेटलो नाही आहे. आणि आपले फादर पण सध्या गावाची ट्रिप्स वगैरे मारत आहेत, तिकडे त्यांची काहीतरी प्लॅनिंग वगैरे सुरू आहे. बट आज कसा तरी शूटमधून वेळ काढून आता संध्याकाळी शिफ्ट आहे, बट आता मी दुपारी निघालो आहे आणि आपल्या फादरला भेटणार आहे विवियाना मॉलमध्ये, बिकॉज त्यांच्यासाठी तिकडे काहीतरी सरप्राईज आहे. आणि बघू एंडला काय होतं, रडतं कोण नाही रडतं का बेल्टी मार खातो काय होतं. तर लाईक करून टाका. तर त्यावेळी तुम्हाला काय क्रेज होतं क्रिकेटचं आणि मग ते तुम्हाला असं वाटलेलं की तुम्ही प्रोफेशनली तुम्हाला जायचं होतं का, स्वप्न होतं का तुमचं, आणि मग ते का नाही झालं? की माझ्यामध्ये असं काय क्रिकेट खेळायचं टेनिसचे बॉल मिळायचे, ते गुड नाईट किंवा ते पायोनियर वगैरे असे ते बॉल मिळायचे, त्यात खेळायचो. आणि मग त्याच्यामध्ये असं इम्प्रूव्हमेंट झाले ना, हळूहळू सगळी आमची टीम जमली. त्यातले आमचे 4-5 जण, तरसेम सिंग सोहल, संजय आयरे बिचारे आता ते नाही आहेत. आणि आमचं असं बॉन्डिंग झालं ना एकदम, जशी आता तुमची ऑरेंज ज्यूस गँग आहे ना, क्रिकेट म्हटलं की 3-4 जण असलीच पाहिजे, एक सतीश साठव. आणि ते एवढं क्रिकेटमध्ये एवढं, आणि आता हे ते बूट आणि हे तुमचं सगळं चाललं आहे, त्यावेळी फक्त उघड्या पायाने क्रिकेट खेळायचं हे सगळं. आणि एवढं माझं त्याच्यात प्रोग्रेस झालं ना, नंतर मग माझ्यापेक्षा मोठी मुलं त्यांनी मग त्यांच्या टीममध्ये मी खेळायला जायचं. म्हटलं घेतील नाही घेतील, पण एकदा मोठ्या पोरांच्या टीममध्ये म्हटलं असंच दिवसभर संध्याकाळी जाऊन उभं राहायचं, एक बॅटिंग मिळाली काय ते. नंतर त्या मुलांनी मला सांगितलं की तू आमच्या टीम युनायटेड 11 अजून पण मला माहिती. आणि मग प्रत्येक मॅचमध्ये ओपनिंग बॅट्समन आणि मी स्वतःला असं डेव्हलप केलं होतं ना, फास्ट बॉलिंग पण आणि स्पिनर पण. अच्छा, आता तुम्हाला स्पिनर कोण माहिती आहे? आतापर्यंत शेन वॉन हातभर वळवायचा, त्यावेळी मी टेनिस बॉलमध्ये वळवायचं. आणि चंद्रकांत सावंत म्हणून आहे, तो विकेट किपर असायचा. त्याची माझं असं जमलं होतं ना, तो असं ते धोनी वगैरे स्टंपला चिटकून बसतो ना, हातभर बॉल टाकून ढुंगणाच्या मागून बोल्ड काढले. जाडी आहे आणि अण्णाचा मार वगैरे खाल्ला, त्याची काय आठवण आहे तुमच्या? हां, म्हणजे त्यासाठी क्लास बुडवलेत, कळलं का? संडेला क्लास आहे म्हणून असायचे, परीक्षेच्या अगोदर संडेला क्लास आहे, निघायचो आपला. आणि संडे तर म्हणजे एकदम काय म्हणतात ना, जत्रा. ह्या टीममधून तिकडून बोलवायचं कोणतरी, ह्या टीममधून बोलवायचं. आणि हे जे आता बघतो ना तुम्ही लोक IPL वगैरे, कळलं का? हे आम्ही त्यावेळी केलेलं आहे, ज्यावेळी मी 9वी-10वीला असतो. त्यावेळी ह्या टीममधले 2 जण, त्या टीममधले 2 जण, आंबेडकर मैदानमध्ये सुद्धा सोनवणे, संजय आयरे, 2 जण पाहिजेच पाहिजे. बसोव्यापासून, सांताक्रूजपासून, कुर्ल्यापासूनच्या टीम आम्हाला येऊन पैसे देऊन जायचे, 10-15 रुपये. सकाळी 8ला तिथे पोचायचं, दिवसभर टुर्नामेंट. आणि आई अण्णाने तो खूप मध्ये, तुला माहिती आहे, क्लास बुडवलं तर ते आई अण्णांना चालायचं, मारायचं. मग असं करता अण्णा ज्यावेळी, मला वाटतं बरेच दिवस झाले त्याला, अण्णांनी नाडकर्णी स्पोर्ट्स मेट्रो सिनेमाच्या बाजूला अजून पण ते दुकान, त्यांनी मला बॅट घेऊन आले. टेनिस? हां, टेनिस बॅट. त्याला काय म्हणतात, गार्निगल काहीतरी असं म्हणतात, म्हणजे बॅटच्या मागे अशी खाच पाडलेली असते, ती मला घेऊन आली होती. मला असं झालं होतं ना की साला एवढं वापरच्या विरुद्ध मी असं करून क्लास बुडून हे करून क्रिकेट खेळलो. आणि ती बॅट एवढी हेवी होती ना, पण ती शेवटपर्यंत मी जमली. जसं आता आम्ही टर्फवर जायच्या आधी की अरे पहिले इधर खाना खाणे बैठते और फिर उधर जाके पीते, तर असं काहीतरी तुमचं त्यावेळी काय असं? काय नाही, पण नंतर जसं 12वी 15वी वगैरे झालं, त्यावेळी मग आपलं मजा करण्यासाठी तर सगळेच जण मग आपलं हॉटेलमध्ये जायचं, काहीतरी बिअर प्यायची. मग एक बिअर 5-6 जणांमध्ये. अच्छा, कोणती बिअर त्यावेळी? ही लंडन पिल्सनर काहीतरी. हां, लंडन पिल्सनर, त्याची टीन वगैरे तो प्रकार नव्हता. आणि मग काय, जाऊन जेवायचं कुठे, पैसे नाही ना. मग भुर्जी पावची गाडी, पायासूपची गाडी, एक सरदारजी होता, तो आम्हाला नेहमी हे करायचं. त्या सरदारच्या गाडीच्या बाजूला रिक्षा स्टँड होता, आणि तिथे प्रकाश तुळसकर आमच्या टीममधलं, तिकडे घेऊन जायचा. कोणाला तिथे अलाउड नव्हतं, पण तिथे आम्हाला तो बसून वगैरे खायला, भुर्जी पाव, पायासूप वगैरे. सुरुवातीपासून असंच गल्ली क्रिकेट खेळून, नंतर मैदानात खेळून, मग बाकीच्या टीम बोलवायच्या. त्याच्यानंतर बँकेमध्ये लागल्यानंतर ॲज अ क्लर्क म्हणून लागलो. पण बँकेच्या ज्या टीम असतात, टाईम शेड वगैरे खेळतात, कळलं का? त्यावेळी जस्ट आमचे ED होते कोणतरी, आणि त्यांनी काय केलं, टेनिस टुर्नामेंट डिपार्टमेंटच्या, म्हणजे ह्या डिपार्टमेंटून 2, ह्या एका माल्यावरती 3 डिपार्टमेंट, मग तुम्ही टीम बनवा आणि क्रॉस मैदानावरती मॅच खेळवायची.
त्याच्यामध्ये एक उपाध्ये म्हणून होते, ते युनियन बँक टीमचे कोच. त्या टेनिसचे टुर्नामेंट सुरू झाली. आम्हाला सीझनमध्ये काय चान्स नव्हता आणि मी सीझन फार कमी खेळलो. सुट्टी वगैरे पडली की मग त्या अण्णांनी ओळखलं थोडंसं आवडीने की आता ह्याला दाबून उपयोग नाही. मग YMCC क्लब आहे दादरला शिवाजी पार्कला, तिथे त्यांनी टाकलं सीझन आणि ती तेवढीच प्रॅक्टिस. बाकी फुल फ्लेज म्हणजे 90% टेनिसच. पण 10% म्हटलं सीझन काय होतं ते प्रॅक्टिसला जाऊन फक्त शनिवार आहे बरं, फक्त शनिवार. असं करता नंतर मग त्या युनियन बँकेच्या त्या टीममध्ये टेनिस टुर्नामेंटमध्ये मला मॅन ऑफ दी मॅच मिळालं. ट्रॉफी अजून ती घरी आहे, शील्ड आहे बघ, 1989 काहीतरी आहे कळलं ती ट्रॉफी. तर तो कांडलिक उपाध्याय, तो माणूस होता ना युनियन बँकेचा कोच, त्याने मला डायरेक्ट एक दिवस सांगितलं नेटला संध्याकाळी 4 वाजता. मी गेलो, म्हटलं जाऊ ना, काय म्हटलं एवढा तर मी एक्सपर्ट. आणि ते बॉलिंग वगैरे ते सगळे, आणि आमचा प्लेयर जे आमचे होते ना बॉलर वगैरे, ते झहीर खानचे त्यावेळी शिष्य, कोच झहीर खान त्यांचा कोच होता. म्हणजे एवढे मोठमोठे आणि बॉलिंग वगैरे, म्हणजे फर्स्ट टाइम मी डोळ्यांनी बघतोय पिचवर की बापरे एवढ्या स्पीडमध्ये बॉल टाकतात वगैरे हे ते. पण ते एक ठरलं होतं ना, काही नसताना त्या माणसाने मला बोलवलं आणि 2 मॅचला लगेच त्याने मला उतरवलं. कळलं का? पहिल्या मॅचला मी 0 आऊट झालो, कारण काय मला ते फुटवर्क तेवढं नव्हतं ना, पॅड आणि हे सगळं घालून. बॅकफुटला जाऊन करायला गेलो, तो मांडीला जो बॉल लागला, दुसरा बॉल मारला आणि धावायला गेलो, एवढा मोठा गोळा आला. त्यामुळे पळायलाच नाही मिळालं. त्याच्यानंतर 2-3 मॅच खेळलो. कळलं का? बिनधास्त. टीममध्ये असं होतं ना, हा स्पोर्ट्समन नसताना ह्याला इन कसं गेलं म्हणून असं. बट मग त्यावेळी तुम्हाला असं वाटत होतं की इंडिया टीमसाठी खेळायचं वगैरे? नाही, त्या लेवलला मी जाऊ शकत नाही, कारण त्यावेळी पण ते का असं वाटायचं मी ते विचार का म्हणजे असं सांगता येत नाही. पण माझी एक इच्छा होती रणजीमध्ये मला खेळायचं. अच्छा. कारण टाईम शील्ड खेळायचे ना, जे प्लेयर रणजीमध्ये जातात ना ते टाईम शील्डमधूनच सिलेक्ट होतात. असं आहे का? कारण आजकाल ते आता व्हिडिओज वगैरे आणि मीम्स येतात, असे फनी मीम्स असतात की बापाचं स्वप्न नाही होत म्हणून पोराला क्रिकेटमध्ये टाकतात. तुम्ही दादाला त्यासाठीच टाकलेलं का तुमचं स्वप्न पूर्ण करायला? त्यासाठीच म्हटलं दादाला पण त्यासाठी मग ते पद्मावती शाळा म्हण, आणि इथे त्याची पद्मावतीमध्ये सुरुवात झाली. आता काय मी ऑफिसला दांड्या मारून काहीतरी कारणं सांगून ना त्याला कुठे कुठे खेळायला घेऊन जायचो. आझाद मैदानला त्याला घेऊन जायचो दांडी मारून. संध्याकाळी 4ची प्रॅक्टिस असायची, आठवड्यातून 3 वेळा. 3 वेळा काहीतरी प्रत्येक वेळी कन्सेशन कोण देणार, त्याला घेऊन जायचो. तुम्ही नंतर दादाला टाकलं, म्हणजे मला पण तुम्ही टाकलं का नाही टाकलं? कारण मी गेलेलो, आवडीने गेलेलो ठाण्यामध्ये सेंट्रल ग्राउंडला. पण तुम्ही तुमचं माझ्याकडून तसं एक्सपेक्टेशन होता की ठीक आहे दादा नाही झाला आता करण तरी करेल असं होतं? नाही, क्रिकेटच्या बाबतीत मला तसं एक्सपेक्टेशन बिलकुल नाही की दादा नाही झाला म्हणून तो व्हायला पाहिजे. पण खेळलं पाहिजे, क्रिकेट खेळलंच पाहिजे. मग कुठेही खेळा, गल्ली क्रिकेट खेळा, काय खेळा. आत्ताची पोरं मी बघतो, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं की आत्ताची पोरं बोलतात की आपला बाप आपला मित्र असला पाहिजे. ते त्याच्या म्हणजे बापाला किंवा बाप पोराला आय लव्ह यू म्हणतात, असं हक करतात, मिठी मारतात. आपल्यामध्ये तसा कधी संबंध नव्हता, पण आपल्यामध्ये एक म्युच्युअल रिस्पेक्ट आणि एक प्रेम अंडरलाईन असायचं. तर ते असायचं. म्हणजे ऑफकोर्स त्यासाठी मी वेगळा मार पण खाल्लाय, पण ते मार खाण्याच्या मागे ते प्रेमच असायचं की काळजीच असायची नेहमी. तर तुमचं आणि अण्णांचं नातं या बाबतीत कसं होतं? तुम्ही त्यांना हक करायचे का? तुम्ही त्यांना आय लव्ह यू बोलायचे का जेव्हा म्हणजे तुम्ही लहानपणापासून मोठे होईपर्यंत? असं तुम्ही कधी त्यांच्यावर झालं का तुमचं? नाही, तसं म्हणजे काय, जॉईंट फॅमिली असल्यामुळे 4 मुलं आणि हे म्हटल्यावरती ना प्रेम तेवढ्या पुरतं. म्हणजे आपलं काय माहिती ना की शाबासकी, परीक्षा पास झालं शाबासकी. अण्णांना क्रिकेट काही कळत नव्हतं बघा. पण नंतर अण्णांना माझ्याविषयी कुठेतरी काहीतरी जाणवलं, हे मला कळलं. काही नव्हतं क्रिकेट. अण्णा म्हणतात 300-300 400 स्कोर होतो, तुम्ही कसे काय मोजता? काही कल्पना नव्हती त्यांनी. नंतर मी टेनिस खेळायचो ना, म्हणजे लग्न व्हायच्या अगोदरची गोष्ट. कळलं का? अण्णा दुपारी 1, 12:30 आमचा लंच टाईम, 10 ते 5 मॅच. 1 वाजता अण्णा काय करतं, पान वगैरे खायचे आणि आंबेडकर मैदानला माहीत आहे भिंतीला बाजूला काढताय, एकटे येऊन असे रुमाल टाकून तुम्हाला सांगायचे की मी आलोय का? नाही, येऊन बसायचे ते, मग बघायचं. हा, मग ते झाडाखाली आम्ही सगळे बसलेले असायचे, स्टूल बिल टाकून पोरं, मग काका या बसा वगैरे असं ते. मग मी आल्यावरती वगैरे कळायचे. खूप लोक बोलतात की नाही रे, असं पप्पांना मिठी मारायची की पप्पांना आय लव्ह यू बोलायचं. बट मला पर्सनली आहे की मी ऑकवर्ड होतो. माझं म्हणजे तुमच्या बाबतीत असेल किंवा आईच्या बाबतीत असेल किंवा बायकोच्या बाबतीत असेल किंवा ओमकारच्या बाबतीत असेल, मी असं प्रेम नाही दाखवत. माझं प्रेम दाखवायचं पद्धत वेगळी आहे. करेक्ट वेगळी, तुमची वेगळी. तर
जे एकदम ऑनेस्टली बोला की तुम्हाला असं कधी वाटलं का की नाही आपल्या पोरांनी आपल्याला आय लव्ह यू म्हटलं पाहिजे किंवा हक केलं पाहिजे असं तुम्हाला जेन्युइनली म्हणजे हो तर हो नाही तर नाही हो नाही बिलकुल नाही. पण ज्यावेळी आम्ही ॲप्रिशिएट करतो ना हे जे डोळ्यामध्ये दिसतं ना मुलाला आईच्या आणि आईला मुलाच्या, वडिलांना मुलाच्या आणि मुलाला वडिलांच्या, ह्याच्यावरून ते त्यासाठी ते शब्दच वापरणं गरजेचं नाही. आता इव्हन लंडनला तू एवढ्या फेऱ्या म्हणजे बाहेरगावी फेऱ्या मारल्या, जाताना पण आम्ही डोक्यावरती हात ठेवतो, येताना पण ह्याच्यात सगळं आलं. त्यासाठी म्हणजे आपण असं काय मिठी किंवा हे किंवा असं कधीच नाही केलंय आमच्यामध्ये. मिठी म्हणजे मग ती आपली तुझी मॅच असली की तिकडे म्हणजे आम्ही मॅचच्या वेळीच रडलोय, जे दोघे रडलोय आम्ही मिठी मारली मॅचच्या वेळीच मारली, IPLच्या वेळी, WTCच्या वेळी, म्हणजे अशाच वेळी झाल्या आमच्यामध्ये. आणि मला असं वाटतं की ते तसंच असतं आणि तसं असलं तरी म्हणजे तुमच्या पप्पांबरोबर तुमचं तसं असलं तरी मला असं वाटतं चालतं की आई बाप्पांना आणि मुलांना ते एक वाईबनी कळून जातं की हे प्रेम आहे. बाप आणि मुलाचं नातं मित्राचं असलं पाहिजे का नसलं पाहिजे, काय वाटतं? असायलाच पाहिजे. पण मग तुम्हाला असं नाही वाटतं की मग ती लाईन क्रॉस होऊ शकते कधी पण? नाही होत. कारण हे जे अंडरस्टँडिंग असतं ना, ज्यावेळी मुलाला वाटतं की बाप आपल्याला मित्र बनवतोय, ज्या हिशोबाने डायरेक्ट असं बोलत नाही आम्ही माझा मित्र दाखवतो म्हणजे बोलताना काहीतरी गप्पा मारताना जसं तुम्ही मित्र मारतो शिव्या वगैरे काय तोंडातून बघतो आपण, तुम्ही बघितलेलं आहे माझं, कळलं का? ह्याच्यावरून एक अजून जवळचं नातं निर्माण होतं. जर मी फक्त असं ॲटिट्यूड दाखवून बाप नाही रे तसं नाही असं नाही असं, मग ते एक प्रकारचा त्याच्यात दुरावा आहे, कळलं का? त्यासाठी एकदमच जवळ येणं पण असं नाही, पण ते बोलण्यावर जाणवलं पाहिजे. आणि जर देवानी तुम्हाला एक चान्स दिला आणि ते बोलले की आता तुला सुधाकर सोनावणे तुला तुझ्या बाबांबरोबर म्हणजे अण्णांबरोबर एक दिवस एक्स्ट्रा मी देतोय, आत्ता एक दिवस एक्स्ट्रा काढायला, तर तुम्ही त्यांना काय बोलाल, काय कराल त्यांच्याबरोबर? अण्णांना फक्त एवढंच म्हणेन मी की सरा तो एकदम असं काय तो विषय काढलाच नाही की अण्णा तुम्ही जे काही केलं ना आमच्यासाठी, कळलं का? अण्णांना कडकडून मिठी मारेल की अण्णा एक दिवस नाही, 1 तास फक्त येऊन गप्पा मारा माझ्याशी, 1 तास येऊन गप्पा मारा. त्यात एवढ्या सगळ्या धावपळीमध्ये तुम्हाला हे कसं जमलं? आमच्यावरती व्यवस्थित कंट्रोल करून लक्ष ठेवून ह्या सगळ्या गोष्टी, कळलं का? हे कसं काय जमलं? मी तर नाही हे करू शकत, कळलं का? की त्यांची मेहनत, नोकरी, काम, दुकान, आम्हाला जे लागेल तर कसं लागेल, जे काही हिशेबाने लागेल ते, कळलं का? पण आम्ही पण कधी नाराज नाही झालो. 2 एका शाळेचा गणवेश त्या वर्षी 2 3 वर्ष वापरलेलं आहे. जनरली मुलं दुसऱ्या दिवशी शाळेत आल्यावरती नवीन गणवेश असतो, आलं लक्षात? पण आम्हाला त्याच्याविषयी काय वाटलं नाही, कधीच नाही वाटलं. कारण खाण्यापिण्याचं बरोबर जाडियाला त्यांनी सांगून ठेवलं, खाण्यापिण्याचं ह्यांना काय ते दे, आणि ते जाडियाने तो पाठ पूर्ण केला. मला त्यांना आणणारा तेच सांगायचं, एकदा एक तास फक्त भेटा, 1 तास, भले स्वप्नात या काय आहे, 1 तास भेटा बस. ज्याप्रमाणे एक्झिट घेतली त्याप्रमाणे तसं नाही व्हायला पाहिजे, पण घडलं, ते नशिबाचा भाग होता. पण 1 तास मला भेटलं ना अण्णांनी, खरंच. त्यावेळी नाही मिठी मारली मी, त्यावेळी कधी? ज्यावेळी आलय असताना, म्हणजे आम्ही तिकडे असताना. कारण त्यावेळी ते तेवढं गॅप होती ना, म्हणजे 4 भावंड असं पटकन असं आपण तेवढं होत. आता किती 30-35 वर्षात, 30 कसं जास्त 40-45 वर्ष, तेवढी डेअरिंग पण नाही आपलं, असं कळलं का? पण आता भेटले ना कडकडून मिठी मारेल आणि 1 तास मिठी मारून बसेन, 2 शब्द बोली. मला पण माहिती नव्हतं, पण तुम्हाला पण माहिती नव्हतं की माझी लाईफ अशी होईल, मग तुम्हाला लोक येऊन भेटतात. तर मला ते तर खूपच आवडतं. जेव्हा तुमच्यावर जास्त फोटो काढतात ना, ते मला अजून खूप, म्हणजे जेव्हा मला चिडवतात पण ना की अरे तू तर काहीच नाही, तुझ्या पप्पांची ॲक्टिंग तर तुझ्यापेक्षा बाप आहे, ते जेव्हा ते बोलतात मला खूप आवडतं. तर ही लाईफ तुम्ही विचार केलेला का कधी की असं होईल? आणि दुसरा प्रश्न की आता हे सगळं भेटतंय आता हे सगळं भेटतंय, आता अशी काय इच्छा राहिली आहे तुमची? पहिली गोष्ट, मला कधी असं वाटलं नव्हतं की तू अशा लेवलला जाशील. खालपासून सुरुवात केलेली ह्या गोष्टी, आपल्याला काय पटकन मिळालं नाही. बरोबर. त्यामुळे आता एका लेवलला असं आहोत ना की ऑलमोस्ट सगळ्या 99.9% सगळ्या गोष्टी मिळाल्या. राहता राहिला प्रश्न, आम्हाला माझी इच्छा फक्त हीच आहे की शेवटपर्यंत आमच्या दोघांचे हातपाय चांगले. खूपच छान मेसेज दिलेला आहे पप्पांनी, आणि याच प्रकारे मला असं वाटतं हा ब्लॉग एंड करावा.
बट एंड करायच्या आधी ऑफकोर्स लाईक शेअर सबस्क्राईब तुम्हाला करायचं. आणि जसं पप्पा बोलले की पप्पा 2-2 तास कॉमेंट्स बघतात, तर ते चांगले कॉमेंट करा इथे पण आणि इंस्टाग्रामवर जर तुम्ही फॉलो नाही करताय. आणि तुम्हीच जे पप्पांना प्रेम देऊन बेल्टमॅन हे नाव टाकलं आहे. आणि त्याच्यानंतर जसं मी बोललो की बाहेर तुम्ही भेटता आणि त्यांना जे प्रेम देतात ते मला येऊन घरी सांगतात की अरे मी कोकणात गेलो आणि त्यांनी ना असं असं केलं आणि ह्यांनी असं असं केलं. आणि मी सगळं बघत असतो आणि मला एवढं बरं वाटतं ना की भाई ही जी कम्युनिटी आपण उभी केली आहे फोकस मंडळ, ही एवढी बाप आहे की म्हणजे मी जे काय मी जे काहीतरी करतोय त्याच्यानी तुम्हाला काहीतरी शिकायला भेटतं. आणि मी असं तुम्हाला शिकवायला करत नाही, मी जसं आहे तसंच राहतो. बिलीव्ह इन मॅजिक तर मला चालूच असतं. आणि शेवटचा प्रश्न मला तुम्हाला हा आहे की जे हे ब्लॉग बघतायत आणि जे मुलं, जसं आपलं नातं आहे जे जेन्युइन आपण आता बोललो तसंच खूप जणांचं नातं आहे मला माहिती आहे, जे पप्पांशी असे नाही बोलू शकत बट एक प्रेम असतं माझं. किंवा प्रेम नसेल, पप्पांबरोबर काहीतरी वाद असतील, म्हणजे आपल्यामध्ये पण वाद होतात त्याचा विषयच नाही. बट त्यांना तुम्ही काय बोला, मुलाला पण आणि बापाला पण काय मेसेज द्याल डायरेक्ट कॅमेऱ्यात बघून तुम्ही बोल. मला एकच सांगायचं आहे, मुलाला पण आणि वडिलांना पण एकच सांगायचं आहे, ज्या ज्यावेळी वडील काहीतरी सांगतात ना ते खोटं नसतं. त्यांना काहीतरी तुमच्याविषयी तळमळ असते म्हणून ते रागावतात, हे करतात. ठीक आहे, जनरेशन गॅप जो म्हणतो ना त्याच्यामध्ये तुम्हाला वाईट वाटेल, पण तेवढं मनावर घेऊ नका. त्यांच्याशी कन्व्हिन्स करायची ते त्यावेळी रागात असतील तर विषय सोडून द्या आणि नंतर कन्व्हिन्स करा. आणि वडिलांसाठी कळलं का, मुलगा चुकतोय जसं आपण आपल्या वडिलांच्या समोर चुकलोय तसं आपला मुलगा पण चुकतो, कळलं का. त्यामुळं त्याला रागवा, त्याला दिशा दाखवा, हे करा, म्हणजे काय सपोर्ट करा त्याला. पण तो माझं ऐकत नाही म्हणून त्याला तुम्ही कानामागे टाकू नका. शेवटपर्यंत जोपर्यंत जीवात जीव आहे ना तोपर्यंत ते तुमचं रक्त आहे. त्याला गाईड करा, थोडंसं त्याला पटेल, नाही पण पटणार, पण त्याला असं पूर्णपणे तोडू नका. मुलाला वडिलाशिवाय आणि वडिलांना मुलाशिवाय हे नातं आयुष्यभराचं आहे. आणि जोपर्यंत आहे तोपर्यंत, आणि त्याचे गेल्यानंतर, वडील पण गेल्यानंतर किंवा त्याच्यानंतर पण हे नातं राहतंच. जे आपण म्हणतो ना कुळ, आपलं काय म्हणतात त्याला, ते खानदान वगैरे, शेवटी तुमच्या मागे वडिलांचं नाव लागलेलं असतं, मुलांना लक्षात घ्या. आणि हे तुम्हाला आयुष्यभर जपायचं आहे. त्यामुळे त्यावेळी आठवण करून घ्यायची की आपल्या मागे वडील आहेत. तुमच्या नावाच्या मागे वडिलांचं नाव आहे ना, ते असतील नसतील त्यांना तुम्ही फक्त एवढं समजायचं, माझ्या नावाच्या मागे वडील आहेत ना, म्हणजे ते आज पण माझ्या पाठीशी. सो याच प्रकारे आता आपण हा ब्लॉग एंड करून टाकूया. आणि एंडला मला असं वाटतं जे तुम्ही एक्सपेक्ट करताय तेच तुम्हाला दिलं पाहिजे. नाहीतर तुम्ही बोलाल की अरे एकदा हे बघून तरी दे. म्हणजे आम्ही करतो असं रीलमध्ये, ते नॅचरली होतं. पण आता विदाऊट एनी इंटेन्शन, विदाऊट एनी इव्हेंट आम्ही एक स्वतःला मिठी मारून बघूया कसं वाटतं. एकदमच जास्त हे पाहिजे जास्त कसं